वाटते की मुख्यमंत्री आमचे रस्त्यावर फिरतात म्हणून त्यांना समस्या माहीत आहेत आणि म्हणून या 2 वर्षात कोल्हापूर जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्याच्यापूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये ऑनलाईन मुख्यमंत्री पाहायला मिळाले आणि त्या ऑनलाईन मुख्यमंत्री जर रस्त्यावर आले असते तर आता त्यांना आंदोलन करायची वेळ आली नसती ना. त्या 2.5 वर्षातच सगळे प्रश्न संपले असते. आंदोलन केलं म्हणजे काय? हां, आलेला निधी कुठं गेला याचा विचारायचा या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि ते या संदर्भात संबंधित अधिकारी आयुक्तांना विचारू शकतात. असं काय शासनाचा निधी येतोय आणि असं जातोय असं कधी असतं का? असं कधीच नसतं. आणि निश्चितपणे अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं नुसतं लोकांच्यामध्ये संभ्रम पसरवण्यापेक्षा आपली सत्ता होती त्यावेळी आपण काय केलं ह्याचं देखील त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ना. रस्ते चांगले करा नाही तर ऑर्थोपेडिक दवाखाने तरी सुरू करा अशी त्यांची आजची मागणी होती. हे बघा, आता जर रस्ते झालेच नाहीत तर उगीच काहीतरी स्टंट करायचा. रस्ते झाल्यानंतर रस्ते खराब झाले तर त्यावर आंदोलन केलं तर आम्हाला मान्य आहे बाबा रस्ते खराब झाले म्हणून आंदोलन करू. तुम्ही करायचं काय नाही आणि उगीच मापं काढत फिरत असला धंदा झाला हो. तुम्ही काय केलं 2.5 वर्षात? तुम्ही मुख्यमंत्री होता ना. 2.5 वर्षात झिजलो आम्ही निधीसाठी, या कोल्हापूरसाठी निधी आणण्यासाठी झिजलो. 2.5 वर्षामध्ये शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला का? शिवसेनेच्या खासदारांना सक्षम केलं का? या राज्यातील जनतेनं 18 खासदार निवडून दिले होते शिवसेनेची, 53 शिवसेनेचे आमदार निवडून दिले होते आणि त्या 53 आमदारांच्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 2 नंबरच्या पडलेल्या उमेदवाराला सक्षम करण्याचं तुम्ही मुख्यमंत्र्यांनी काम केलं. जर हे केलं नसतं तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. आणि म्हणून कोल्हापूरकडे जर लक्ष दिलं असतं तर निश्चितपणे कोल्हापूर सक्षम, कोल्हापूरवर तुम्ही प्रेम आहे म्हणता, सगळ्या गोष्टीची कोल्हापुरातून सुरुवात केली म्हणता. मग 2.5 वर्ष तुम्ही ऑनलाईन मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्या 2.5 वर्षामध्ये जर कोल्हापूरसाठी काय केलं असतं, कोल्हापूरसाठी रस्त्यासाठी निधी दिला असता आणि इतर गोष्टीसाठी निधी दिला असता तर आज आम्हाला या ठिकाणी काही निधीची आवश्यकता नसती. कदाचित आम्ही त्यांचे आभार मानले असते, निश्चित आभार मानले असते. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी, माझं चॅलेंज आहे, ओपन फोरममध्ये मी बोलतो, कुणी माझ्यासमोर येऊन बोलून दे की आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यासाठी एवढा निधी आला असला तर निश्चितपणे आम्ही काम करायचं थांबतो. पहिल्यांदा या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आला आहे, कोल्हापूरचं भलं होतंय एवढंच करून आम्ही थांबणार नाही आहे. बघा, पूर परिस्थितीचा विषय आहे. पूर परिस्थितीचा 4,500 कोटीचं नुकसान आपलं झालं. गाड्या वाहून गेल्या, बंगल्यातलं फर्निचर गेलं, जमिनी गेल्या, दूध दुभती जनावरं गेली. त्या क्षणाला सन्माननीय सध्याचे मुख्यमंत्री तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे 15 दिवस या ठिकाणी थांबून होते. स्वतःच्या खिशातून केलेली सेवा ती तर सोडूनच द्या, पण देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच वेळेला निर्धार केला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परत पूर परिस्थिती उद्भवायला नाही पाहिजे आणि त्यावेळेला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आज 4,000 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतोय. वर्ल्ड बँकेची टीम देखील या ठिकाणी होऊन गेली. लवकरच त्याला मूर्त स्वरूप येतंय. आणि मी तुम्हाला सांगतो, यावेळेचा आपण निसर्गाला यावेळी साकडं घालूया, यावेळेला तेवढा आम्हाला तू त्रास देऊ नको. पुढच्या वेळी परिस्थिती उद्भवणार नाही. अनेक गोष्टी त्यात आहेत. हे तर एक, आता यासह फुटबॉल अकॅडमीचा विषय असेल, आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल अकॅडमी या ठिकाणी होते आहे. अनेक गोष्टी आपण करायला लागलेलो आहोत. असं असताना जर उगीच स्टंट बाज काहीतरी स्टंट करत असतील तर जनतेला कळतंय ते. आणि गेल्या काही दिवसात स्टंटच चाललेलं आहे, दुसरं काय चाललेलं आहे? ज्यावेळेला तुमची 2.5 वर्ष सत्ता होती त्यावेळेला तुम्ही काहीतरी करून दाखवायला पाहिजे. मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही आणि या भानगडीत पडायचं नाही. कारण काय झालं आहे, आम्ही काम करायचं, आम्ही काम करतोय आणि आमच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यायचं, त्यात ती मोठी व्हायला लागली. आणि हे सगळं हे महाआघाडीचे काही नग आहेत त्या पाठीमागे बसलेले, आमच्यावर सोडलेले काही, आता मी चुकीचं बोलणार पण नाही, काही लोक सोडलेले आहेत मुद्दाम. मग आम्ही काम केलेलं त्यांना सहन होत नाही म्हणून आमची बदनामी कशी करायचं, हे एक षडयंत्र चालू आहे. तुम्हाला सांगतो, हे एक षडयंत्र या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून काय आहे, त्यांना काही बोलू द्या. मी तर आज सकाळी उठल्यानंतरच ठरवले यांच्या विरोधात काही बोलायचं नाही, विरोधाला काहीच बोलायचं नाही. विरोधकाला काय, जनतेला कळते ना काय कोण काम करतंय, किती कळतंय. बाबा, मी 2 वेळा आमदार होतो, 2 वेळा आमदार असताना किती काम केलं, जनतेसाठी रस्त्यावर किती होतो. बरं, आमदार म्हणून हारल्यानंतर सुद्धा मी कुठं कमी आहे का? काम केलं. माझा मुख्यमंत्री आहे, माझे जवळचे संबंध आहेत, मला आज मंत्री दर्जा आहे, राज्य नियोजन मंडळाचं पद आहे, मित्राचं पद आहे. तर माझ्या शहराला, माझ्या मतदारसंघाला काहीतरी त्याचा उपयोग व्हावा यासाठी माझी धडपड चालू आहे का नाही, हे आपल्या माध्यमातून जनता बघते आहे.